उठून बसा आजीला उठवा नाही मागच्या आजी ताई भाऊ यांना सगळं होता रमाईचा त्या कसा होता भारी सोन्याहुनी
माझं लेकरू गेलं पण माझ्या रमाईला त्या लेकराला स्मशानभूमीसाठी गुंडाळून घेऊन जाण्यासाठी सुद्धा साडी नव्हती. पण आज त्या माया माऊलीच्या पुण्यानं आपल्याकडे भरभरीत साड्या आहेत. 5,000 1,000पासून तर 5,000 10,000पर्यंत साड्या आहेत. कपाट भरून साड्या आहेत. आपल्याला कुठल्या समारंभाला जर जायचं असेल, एखाद्या लग्नाला जायचं असेल तर आपल्याला कोण पडते, आपण बाजूच्या बाहेर विचारतो कोणती साडी घालू. माझ्या रमाईचा त्याग आहे माळी माऊल्यानो. तुम्ही जे सजताय ना आज चमचमीत साड्या, ते फक्त माझ्या रमाईचा त्याग आहे. आणि एकदा बाबासाहेबांचा सत्कार होता. बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले होते आणि त्या रमाईला बाबासाहेबांच्या सत्काराला सुद्धा जायला साडी नव्हती. त्या रमाईला तिथं आमंत्रण दिलं होतं की माय रमाई तुम्ही साहेबांच्या सत्काराला या. आणि रमाईला त्या ठिकाणी जायला साडी नव्हती. मग रमाई अस्ताव्यस्त फिरली घरामध्ये. रमाईला समजत नव्हतं की आता साहेब एवढे सुट्या कुठात राहणार आहे. माझ्या साहेबाला, माझ्या बाबासाहेबाला 150 टाय, 150 कोट आणि 150 फूट होते माझ्या बाबासाहेबांकडे. आणि त्या महामानवाची पत्नी, पण त्या महामानवाच्या पत्नीला एक साडी सुद्धा चांगली नेसायला नव्हती. आणि मग रमाईच्या डोक्यात लक्षात आलं की राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता आणि त्यावेळेस सत्काराला बाबासाहेबांना पटका दिला होता. मग रमाईच्या लक्षात आलं की घरामध्ये पटका आहे. रमाई धावत पळत आतल्या खोलीमध्ये गेली आणि जुनी पेटी उघडून त्यामध्ये जो फेटा होता तो फेटा नेसून माझी बाय साहेबाच्या सत्काराला तिथे उपस्थित झाली. आणि ती रमाई काय म्हणते बघा, अगं फाटक्याच साडीत आनंदान राहिली, फाटक्याच साडीत आनंदान राहिली, फाटक्याच साडीत आनंदान राहिली. अगं साहेबाला मात्र सुद्धा चोरी पाहिली, साहेबाला मात्र सुद्धा चोरी पाहिली, साहेबाला मात्र सुद्धा चोरी पाहिली. साडी जरी जुनी गीत माझी पैठणी, अगं साडी जरी जुनी गीत माझी पैठणी. आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे सुटाफुटात मी सुद्धा राहतोय. नाहीतर काय अवस्था होती आपली. आज मी शिकून मोठा झालो, सरकारी दवाखान्यामध्ये मला नोकरी आहे. ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे पुण्याई आहे. माया रमाईचा त्याग आहे. नाहीतर मी ढोरवळे असते, कोणाच्या शेतामध्ये काम केलं असतं. पण बाबासाहेब शिकले. बाबासाहेबांनी सांगितलं, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण वाघ बनायला शिकलं पाहिजे. आपण शिकून मोठं झालं पाहिजे. म्हणायचे अगं साहेबांना मात्र सुटाफुटात पाहिजे, साहेबांना मात्र सुटाफुटात पाहिजे, साहेबांना मात्र सुटाफुटात पाहिजे. साडी जरी जुनी गीत माझी पैठणी, अगं साडी जरी जुनी गीत माझी पैठणी. नको मला लागला सुटता मालकाचं तेवढं आयुष्य मोठं असतं. टिकलेवाले सोडून द्या, पण कुंकाचं सांगतो. माझी माय बॅरिस्टराची पत्नी, पण कुंकू लिहायची कुंकू.
आणि म्हणून म्हणायचंय अगं तेज सूर्याचा आहे कुंकाचा आज बाबा गेले बाबाचं फक्त आठवणी तुमच्या सोबत आहे आणि त्या आठवणी तुम्ही आत्मसात केल्यात आणि बाबाला आदरांजली म्हणून हा जो गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे असं पुढच्या वर्षी आपण बाबांना आदरांजली म्हणून गायनाचा कार्यक्रम ठेवावा अशी आशा बाळगून काय म्हणतोय अगं तन दौलत तुमची येईल जाईल Bye.